नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ASW गुरुजीमध्ये आपले स्वागत। आज आपण पोलीस भरती सराव पेपर क्रमांक 17 चे विश्लेषण पाहणार आहोत। या भागात आपण सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी या घटकाचे विश्लेषण पाहणार आहोत। मित्रांनो, जे काही प्रश्न कठीण गेले त्याचा ॲनालिसिस संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण पहा व जे काही चुका झाल्या किंवा इतर काही प्रश्न क्रिएट होतील त्याचं संपूर्ण विश्लेषण आपण आपल्या वहीत लिहून घेत चला। त्यामुळे होईल काय की पेपरच्या दृष्टिकोनातून आपले एका प्रश्नाच्या अनुषंगाने विविध प्रश्न निर्माण होतील। सामान्य ज्ञान व चालू घडामोडीमधील पहिला प्रश्न होता, सार्क राष्ट्राचा समूह किती देशाचा आहे? पहिला पर्याय 6, दुसरा आहे 7, तिसरा आहे 8 आणि चौथा आहे 9। तर मित्रांनो, सार्क विषयी आपण माहिती पाहूया। सार्क साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन म्हणजे सार्क, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन। आता सार्क राष्ट्राची जी स्थापना झाली होती ती 8 डिसेंबर 1985ला झाली मित्रांनो, ढाका येथे। कुठे? ढाका, बांगलादेशची राजधानी। आणि मुख्यालय कुठे आहे? तर काठमांडू, नेपाळची राजधानी। हे लक्षात ठेवा की स्थापना ही ढाक्याला झाली आणि मुख्यालय जे आहे ते काठमांडू, नेपाळला आहे। आणि सदस्य देश किती आहेत? तर 8। 2007 मध्ये अफगाणिस्तान हा 8वा सदस्य देश बनलाय। त्यापूर्वी 2007 पूर्वी 7 देश होते, परंतु 2007 मध्ये 8वा देश हा अफगाणिस्तान या सार्कचा सदस्य बनलाय। सदस्य देश कोणकोणते आहेत? अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, इंडिया, मालदीव, बांगलादेश, भूतान, श्रीलंका। ही ट्रिक्स लक्षात ठेवायची। अपनी MBBS काय लक्षात ठेवायचं? अपनी MBBS। अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, इंडिया, मालदीव, बांगलादेश, भूतान आणि श्रीलंका। अशा पद्धतीने हे सार्क विषयी आपल्याला माहिती सांगता येईल। यामध्ये लक्षात ठेवायचं, म्यानमार हा सदस्य नाही बरं सार्कचा, कारण पर्याय देऊ शकते खालीलपैकी कोणता देश सार्कचा सदस्य नाही? तर मालदीव आहे, परंतु म्यानमार नाही। आणि सार्कमध्ये एकूण किती राष्ट्र आहेत मग? तर 8, म्हणजे 8 राष्ट्राचा समूह आहे सार्क। आता यामधून किती प्रश्न निर्माण झाले मित्रांनो? तर स्थापना कधी झाली? एखाद्या वेळेस त्याचं लॉंग फॉर्म सुद्धा विचारू शकते, मुख्यालय विचारू शकतात, सदस्य देश आणि यापैकी कोणता देश सदस्य नाही, तर हे लक्षात ठेवायचं अपनी MBBS। पण M जे आहे स्टँड फॉर हे मालदीव आहे, नॉट फॉर म्यानमार। त्यानंतरचा प्रश्न पहा दुसरा, खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात नारळ लागवडीचे सर्वाधिक क्षेत्र आहे? पहिला पर्याय रायगड, दुसरा आहे रत्नागिरी, तिसरा आहे सिंधुदुर्ग आणि चौथा ठाणे। तर मित्रांनो, नारळ लागवडीचे सर्वाधिक क्षेत्र जे आहे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे। त्यानंतरचा प्रश्न पाहूया, माहितीचा अधिकाराचा कायदा सर्वप्रथम कोणत्या देशात अस्तित्वात आला? माहिती अधिकाराचा कायदा सर्वप्रथम कोणत्या देशात अस्तित्वात आला? पहिला पर्याय स्वीडन, दुसरा आहे इटली, तिसरा आहे दक्षिण आफ्रिका आणि चौथा आहे अमेरिका। तर माहिती अधिकाराचा जे माहिती आहे ते आपण पाहूया। माहितीचा अधिकार हा कायदा सर्वप्रथम स्वीडनमध्ये सन 1766 मध्ये लागू केला। कोणत्या देशात? स्वीडन देशात। हे लक्षात ठेवा। तर पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल। माहितीचा अधिकार कायदा भारतात 2005 मध्ये लागू करणारा भारत हा 54वा देश ठरलाय मित्रांनो। कितवा देश ठरलाय? 54। 12 ऑक्टोबर 2005 पासून माहितीचा अधिकार कायदा 2005 भारतात लागू झाला। लक्षात ठेवा, तारीख सुद्धा लक्षात ठेवा, 12 ऑक्टोबर 2005। आणि भारत कितवा ठरला होता? तर माहिती अधिकार कायदा लागू करणारा 54वा। आणि पहिला कोणता होता? तर स्वीडन। हे सुद्धा आपण या अनुषंगानं, या प्रश्नाच्या अनुषंगानं हे लिहून घेत चला, कारण एका प्रश्नामुळे आपले 3-4 प्रश्न तर सहज बनतात। त्यामुळे आपण ही माहिती लिहून घेत चला मित्रांनो। त्यानंतरचा प्रश्न पहा, ह्या चाफेकर बंधूंनी कमिशनर रॅटची हत्या केली
पहिला आहे दामोदर व गोपाळ चाफेकर, दुसरा आहे बाळकृष्ण व वासुदेव चाफेकर, तिसरं आहे बाळकृष्ण व दामोदर चाफेकर आणि चौथा आहे वासुदेव व दामोदर चाफेकर. तर मित्रांनो, रॅडची हत्या जी होती ती पुण्यात प्लेगने थैमान घातले होते. प्लेगने थैमान घातले होते आणि रॅडच्या पुण्यातील लोकांना दिलेल्या रॅडने जी पुण्यातील लोकांना दिलेल्या वाईट वागणुकीबद्दल या भावांनी त्याच्या वधाचा कट रचला. लक्षात ठेवा. 22 जून 1897 रोजी दामोदर चाफेकर यांनी रॅडवर गोळ्या झाडल्या आणि बाळकृष्ण चाफेकर यांनी आयरिस्टवर गोळ्या झाडल्या. ते सहकारी होता. तर हे लक्षात ठेवा. दामोदर चाफेकर यांनी रॅडवर गोळ्या झाडल्या होत्या आणि बाळकृष्ण चाफेकर यांनी आयरिस्टवर गोळ्या झाडल्या. तर म्हणजेच इथे पर्याय काय येईल? दामोदर आणि बाळकृष्ण. पर्याय क्रमांक कोणता येईल? तर 3 पर्याय क्रमांक येईल. त्यानंतर वासुदेव, दामोदर आणि बाळकृष्ण या तिघाही भावांना पकडण्यात आले व फासावर चढवण्यात आले. 3ही चाफेकर बंधू शहीद झाले. लक्षात ठेवा. तर हे प्रश्न महत्त्वाचा आहे की चाफेकर बंधूंनी कमिशनर रॅडवरची हत्या केली होती. कोणी? तर बाळकृष्ण चाफेकर आणि दामोदर चाफेकर यांनी कट रचला होता. लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न आहे, घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये घटना दुरुस्तीच्या पद्धतीची तरतूद केली आहे? कलम 365, कलम 366, कलम 367 आणि कलम 368. तर मित्रांनो, कलम 368 भारताच्या घटनेतील भाग 20 मध्ये, भाग किती? 20. एकूण भाग किती येतं? 24. कलम 368 मध्ये संसदेचा घटना दुरुस्तीचा अधिकार व घटना दुरुस्तीची पद्धत देण्यात आली आहे. लक्षात ठेवा. कोणते? कलम 368 मध्ये घटना दुरुस्तीची पद्धतीची तरतूद करण्यात आली. कलम 368. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2दा राष्ट्रपतीपद भूषवले आहे? पहिला पर्याय आर व्यंकटरमण, दुसरा आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, तिसरा आहे डॉक्टर झाकीर हुसेन आणि चौथा आहे KR नारायणन. तर मित्रांनो, राष्ट्रपती पद 2दा भूषवणारे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत. राष्ट्रपती कलम 52 मध्ये भारताचा एक राष्ट्रपती असेल. कलम 52. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे 1950 ते 1962 2 वेळेस राष्ट्रपती होते. लक्षात ठेवा. यामधील झाकीर हुसेन जे आहेत ते 1967 ते 1969 या दरम्यान पदावर असताना मृत्यू पावणारे राष्ट्रपती. लक्षात ठेवा. कोण? तर झाकीर हुसेन. आणि सर्वात कमी काळ राष्ट्रपतीपद भूषवणारे डॉक्टर झाकीर हुसेन आहेत. लक्षात ठेवायचं. नंतर आर व्यंकटरमण हे 1987 ते 1992 या काळात देशाचे राष्ट्रपती होते मित्रांनो. नंतर KR नारायणन हे 1997 ते 2002 या काळात देशाचे राष्ट्रपती राहिले. रामनाथ कोविंद हे 15व्या राष्ट्रपती निवडणुकीद्वारे राष्ट्रपती म्हणून निवडून आले. मात्र ते व्यक्ती म्हणून 14वे आहेत. लक्षात ठेवा. व्यक्ती म्हणून 14वे आहेत. 13वे राष्ट्रपती कोण होते मग? तर प्रणव मुखर्जी. आणि त्या अगोदर 12वे प्रतिभाताई पाटील. हे सुद्धा या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण माहिती असायला पाहिजे. तर आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2दा राष्ट्रपतीपद भूषवले आहे? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. प्रतिभाताई पाटील देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती. लक्षात ठेवा. हे सुद्धा एक महत्त्वाचं आहे. त्यानंतरचा प्रश्न पहा, भारतीय राज्यघटनेच्या कलम मध्ये मूलभूत कर्तव्याचा उल्लेख आहे. मूलभूत कर्तव्य कलम 369 अ, दुसरा आहे पर्याय 51, तिसरा आहे 12 ते 35 आणि चौथा आहे 51 अ. तर मित्रांनो, भारतीय राज्यघटनेच्या कलम 51 अ मध्ये मूलभूत कर्तव्याचा समावेश आहे, उल्लेख आहे. 12 ते 35 काय आहे? मूलभूत अधिकार.
लक्षात ठेवा. आणि मूलभूत अधिकार किती आहेत तर 6. मूलभूत कर्तव्य पहा. भारताच्या मूळ घटनेत कर्तव्याचा समावेश करण्यात आला नव्हता, लक्षात ठेवा. तो 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीने घटनेत समाविष्ट करण्यात आला. 10 मूलभूत कर्तव्य यादी समाविष्ट करण्यात आली. 2002 मध्ये 86व्या घटना दुरुस्तीने 11वे जे मूलभूत कर्तव्य ते शिक्षणासंदर्भातले 6 ते 14 वयोगटातील मुलांना प्राथमिक शिक्षण देणे याचा समावेश इथे करण्यात आला, लक्षात ठेवा. आणि मूलभूत कर्तव्य हे आपण कुठून घेतले मित्रांनो? रशियाच्या घटनेवरून घेतले, लक्षात ठेवा. हे प्रश्नसुद्धा निर्माण होऊ शकते की मूलभूत कर्तव्याचा समावेश आपण कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतलेला आहे, तर रशियाच्या घटनेवरून, राज्यघटनेवरून घेण्यात आलेला आहे. सरदार स्वर्णसिंग समिती 1976 ने शिफारस केली होती. शिफारस लक्षात ठेवा, मूलभूत कर्तव्याची शिफारस ही कोण केली होती तर सरदार स्वर्णसिंग समिती. आणि भाग 4A मध्ये कलम 51A हे केवळ एकच कलम टाकण्यात आले, लक्षात ठेवा. 51A हे जे कलम आहे ते कशाचं कलम आहे मित्रांनो तर मूलभूत कर्तव्याचं. तर या अनुषंगाने आपण पहा काय काय प्रश्न निर्माण होऊ शकते की कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला. त्यानंतर 86वी घटना दुरुस्ती कशा संदर्भात आहे. एकूण मूलभूत कर्तव्य किती आहे, किती आहेत 11. मूलभूत कर्तव्याचा समावेश कोणत्या राज्यघटनेच्या अभ्यासावरून घेण्यात आला, रशियाच्या. आणि मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यासाठी शिफारस करण्यासाठी कोणती समिती होती, स्वर्णसिंग समिती. आणि कलम कोणता होता 51A आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यानंतर बिहू उत्सव कोणत्या राज्यात साजरा करतात. बिहू उत्सव जे असते ते कोणत्या राज्यात साजरा करतात तर बिहू उत्सव जे आहे ते आसाम राज्यात साजरा करतात मित्रांनो. बिहू उत्सव आसाम. दुर्गा पूजा जी असते ती पश्चिम बंगालमध्ये. पोंगल जे सण आहे ते तामिळनाडूमध्ये पोंगल. आणि पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजा. आणि ओणम जे सण आहे ते केरळ, ओणम, लक्षात ठेवा. आणि बैशाखी जे सण आहे ते पंजाबमध्ये साजरा करतात. आता बैशाखीबद्दल आपल्याला माहीत असायला पाहिजे की ज्वालियनवाला बाग हत्याकांड झाला होता, तर तो कोणत्या दिवशी झाला होता तर बैशाखी सणाच्या दिवशीच झाला होता मित्रांनो, लक्षात ठेवा. ही बाब महत्त्वाची आहे. बैशाखी सण कुठं आहे मग तर पंजाबमध्ये, ओणम केरळ आणि पोंगल तामिळनाडू, दुर्गा पूजा पश्चिम बंगाल आणि बिहू आसाम. त्यानंतर ध्वनीचा वेग असतो धातूमध्ये सर्वात जास्त, वायूमध्ये सर्वात जास्त, द्रवामध्ये सर्वात जास्त की सर्वात समान राहते, सर्वात सगळ्याला समान राहतात ध्वनीचा वेग जे आहे. तर मित्रांनो ध्वनीचा वेग जे आहे ज्या माध्यमात कण अतिशय जवळजवळ असतात, ज्या माध्यमात कण अतिशय जवळजवळ असतात त्या माध्यमात ध्वनीचा वेग जास्त असतो. ध्वनी सर्वात जास्त स्थायूमध्ये राहतो, लक्षात ठेवा. म्हणजे स्टील, पितळ हे जे आहेत याच्यात आवाज जास्त ध्वनीचा येतो, लक्षात ठेवा. आणि म्हणून स्थायू सर्वात जास्त, त्यानंतर द्रव आणि सर्वात कमी वायूमध्ये, लक्षात ठेवा. कारण कण जे आहेत ते स्थायू वायूमध्ये दूर दूर असतात, लक्षात ठेवा. आणि हे जे ज्या माध्यमात म्हणलं आहे आकृती जे हे सांगितले डेफिनेशन सांगितली त्या कण अतिशय जवळजवळ असतात. हे कुठं जवळजवळ असतात तर स्थायूमध्ये असतात. म्हणून ध्वनीचा वेग सर्वात जास्त कशात असतो स्थायूमध्ये असतो, नंतर द्रवामध्ये आणि ते सर्वात कमी राहते ते वायूमध्ये. हे एक लक्षात ठेवायचं, सर्वात जास्त स्थायू आणि सर्वात कमी वायू, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस, हा क्रम लक्षात ठेवायचा. कारण असाही प्रश्न येऊ शकते की सर्वात कमी ध्वनीचा वेग कुठे राहतो, स्थायू, द्रव, वायू यामधून कोणाचा. तर हे सुद्धा आपल्याला आलं पाहिजेत की इथे स्थायूचा ध्वनीचा वेग सर्वात जास्त असतो. त्यानंतर 11वा प्रश्न पहा. जागतिक बँक या नावाने ओळखले जाते. IBRD आंतरराष्ट्रीय पुनर्रचना व विकास बँक,
IMF आंतरराष्ट्रीय नाणेनिधी इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, IDA आंतरराष्ट्रीय विकास संस्था म्हणजे इंटरनॅशनल डेव्हलपमेंट असोसिएशन, आणि नंतर WTO जागतिक व्यापार संघटना वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. आता जागतिक बँक जी आहे ही IBRD आंतरराष्ट्रीय पुनर्रचना व विकास बँक या नावाने ओळखली जाते. तर मित्रांनो, जागतिक बँकेविषयी आपण काही माहिती पाहूया. IBRD म्हणजेच आंतरराष्ट्रीय पुनर्रचना व विकास बँक स्थापना झाली होती 27 डिसेंबर 1945ला आणि मुख्यालय वॉशिंग्टन DC अमेरिकामध्ये. आणि अध्यक्ष लक्षात ठेवा डेव्हिड मालपास. अध्यक्ष सुद्धा विचारू शकतात. मुख्यालय बऱ्याच परीक्षेत विचारतात, लक्षात ठेवा. जागतिक बँकेचं मुख्यालय कुठं आहे तर वॉशिंग्टन DC. आणि स्थापना कधी झाली 27 डिसेंबर 1945ला. म्हणजे इथे 4 प्रश्न सहज निर्माण होते मित्रांनो, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न आहे, सूर्य मंदिर हे शहराच्या जवळ आहे. कोणत्या शहराच्या जवळ आहे? पुरी, अमृतसर, अजमेर, कन्याकुमारी. आता सूर्य मंदिर जे आहे ते कोणार्क येथील सूर्य मंदिर आहे मित्रांनो. कोणार्क येथे सूर्य मंदिर आहे, लक्षात ठेवा. आणि त्याची निर्मिती ही राजा नरसिंहदेव यांनी केली होती, लक्षात ठेवा. कोणी केली होती? राजा नरसिंहदेव. 1236 ते 1264. ओरिसा राज्यात असून ते युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ आहे, लक्षात ठेवा. हे जे आहे कोणार्कचं सूर्य मंदिर हे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ आहे, लक्षात ठेवा. पुरीपासून 35 किलोमीटर तर भुवनेश्वरपासून 65 किमी आहे. तर हे सूर्य मंदिर कोणत्या शहरात जवळ आहे तर पुरी, लक्षात ठेवा, ओरिसा राज्यात. आता तुम्ही मला कोणार्कचं सूर्य मंदिर जे आहे ते आपल्या जे नोटा आहेत, चलनी नोटा, यामधील कोणत्या नोटावर आहे कोणार्कचं सूर्य मंदिर हे कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा मित्रांनो. कारण आपल्याला नोटावरचा एखादा प्रश्न येऊ शकते की 500च्या नोटावर कशाचं चित्र आहे, 10च्या नोटावर कशाचं आहे, 20च्या नोटावर कशाचं, 200च्या नोटावर कशाचं आहे. तर तुम्ही हे जे कोणार्कचं सूर्य मंदिर आहे हे कोणत्या 10 रुपयाच्या नोटावर आहे की 20 रुपयाची की 50 की 100 हे लिहून पाठवा कमेंट बॉक्समध्ये. त्यानंतर रंगभूमी दिन कोणत्या दिवशी असतो? 5 जून, 8 सप्टेंबर, 5 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर. तर मित्रांनो, रंगभूमी दिवस जे आहे ते 5 नोव्हेंबरला असते. 1 डिसेंबरला काय राहते? जागतिक एड्स दिन. आणि 8 सप्टेंबरला आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन, इंटरनॅशनल लिटरेसी डे. आणि 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन. म्हणजेच पर्यायाच्या अनुषंगानं सगळे दिनविशेष आपल्याला माहीत असायला पाहिजेत, लक्षात ठेवा. 5 नोव्हेंबर हा रंगभूमी दिवस आहे, लक्षात ठेवा. 5 जून जागतिक पर्यावरण दिन, 8 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन आणि 1 डिसेंबर जे आहे ते जागतिक एड्स दिन आहे. त्यानंतरचा 14वा प्रश्न पहा. हृदयाचे हार्ट कार्य व्यवस्थित चालू आहे हे तपासण्यासाठी खालीलपैकी कोणते उपकरण वापरतात? सोनोग्राफी, CT स्कॅन, ECG आणि ग्लुकोमीटर. तर हृदयाचे कार्य व्यवस्थित चालू आहे की नाही हे तपासण्यासाठी मित्रांनो ECG वापरतात, लक्षात ठेवा. त्यानंतरचा 15वा प्रश्न पहा. खालीलपैकी भाषिक आधारावर निर्मिती झालेले पहिले राज्य कोणते? भाषिक आधारावर निर्मिती झालेले पहिले राज्य कोणते? पहिला आहे आंध्र प्रदेश, दुसरा आहे गुजरात, तिसरा आहे महाराष्ट्र आणि चौथा आहे राजस्थान. तर भाषिक आधारावर जे निर्मिती झालेले राज्य आहे मित्रांनो ते आहे आंध्र प्रदेश. भाषिक आधारावर निर्माण झालेले पहिले राज्य मित्रांनो आंध्र प्रदेश आहे. SK धर आयोग 1948ला नेमला होता. भाषेच्या आधारावर प्रांताची रचना करण्यात येऊ नये हा त्यांनी एक स्पष्ट उल्लेख केला होता त्या आयोगाच्या
अहवालाचा प्रसिद्ध जेव्हा केला होता तेव्हा. मात्र या आयोगाने आंध्र प्रदेशची निर्मिती भाषिक आधारावर करण्यास अनुकूलता दर्शवली होती. फक्त JVP समिती नंतर नेमली होती. जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टभी सीतारामय्या 1949ला. भाषिक आधारास अनुकूलता दर्शवली नाही हे लक्षात ठेवा. या दोन्हीही आयोगाने भाषिक आधारावर अनुकूलता दर्शवली नाही. भाषिक आधारावर राज्य निर्माण करायचं हे अनुकूलता दर्शवली नाही. त्यामुळे गांधीवादी नेते पोट्टी श्रीरामलू या नेत्याचा 56 दिवस उपोषणानंतर निधन झालं, लक्षात ठेवा. मग ऑक्टोबर 1953मध्ये मद्रास प्रांतातील 16 तेलुगू भाषिक जिल्हे मिळून आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती झाली. त्यावेळेस मात्र आंध्र प्रदेशची राजधानी हैदराबाद नसून कर्नूल होती, लक्षात ठेवा. कोणती होती? कर्नूल ही राजधानी होती. तर प्रश्न असाच येतो की भाषिक आधारावर निर्माण झालेले पहिले राज्य कोणते? तर आंध्र प्रदेश 1953मध्ये. आणि ते नेते सुद्धा विचारू शकतात, तो कोणते? पोट्टी श्रीरामलू. आणि JVP समिती आणि SK धर समिती हे सुद्धा विचारू शकतात मित्रांनो. त्यानंतर 16वा प्रश्न पहा. महाराष्ट्रातील कोणत्या किल्ल्यावर रोपवे म्हणजे दोरमार्ग सुविधा आहे? पहिला पर्याय शिवनेरी, दुसरा आहे रायगड, तिसरा आहे सिंहगड आणि चौथा आहे मुरुड जंजिरा. तर मित्रांनो, रायगड या किल्ल्यावर रोपवेची सुविधा आहे, लक्षात ठेवा. रायगड किल्ला. त्यानंतर देशातील महागाईचे नियंत्रण आर्थिक धोरणातून ठेवण्याचे कार्य पुढीलपैकी कोणती संस्था करते? तर SBI, RBI, स्टेट बँक ऑफ इंडिया, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, IDBI की IMF. तर मित्रांनो, देशातील महागाईचे नियंत्रण आर्थिक धोरणातून ठेवण्याचे कार्य हे RBI करते मित्रांनो, लक्षात ठेवा. त्यानंतरचा 18वा प्रश्न पहा. द प्रेसिडेन्शियल इयर या पुस्तकाचे लेखक कोण? शशी थरूर, दुसरा पर्याय यशवंत सिन्हा, तिसरा आहे मनमोहन सिंग आणि चौथा आहे प्रणव मुखर्जी. द प्रेसिडेन्शियल इयर या पुस्तकाचे लेखक मित्रांनो प्रणव मुखर्जी आहेत. काही महत्त्वाचे पुस्तक आपण एका ठिकाणी नोंद करून घेत चला मित्रांनो, कारण परीक्षेमध्ये एक तरी प्रश्न असा राहतो की दिनविशेष आणि पुस्तकावर राहतो आणि निधन झालेल्या व्यक्तीच्या संदर्भात राहतो. त्यामुळे अशा घटना लिहून घेत चला. त्यानंतरचा 19वा प्रश्न पहा. बंधन एक्सप्रेस कोठून कोठे धावते? पहिला पर्याय कोलकाता ढाका, दुसरा आहे कोलकाता खुलना, तिसरा पर्याय आहे गुवाहाटी चितपूर आणि चौथा आहे गुवाहाटी ढाका. तर मित्रांनो, बंधन एक्सप्रेस जे आहे ते कोलकाता ते खुलना या 2 स्टेशनच्या दरम्यान धावते. आता खुलना कुठं आहे? तर बांगलादेशमध्ये. बंधन एक्सप्रेस 10 नोव्हेंबर 2017 कोलकाता ते बांगलादेशमधील खुलना रेल्वे स्टेशनच्या दरम्यान आहे ही बंधन एक्सप्रेस, लक्षात ठेवा. आणि त्या अगोदर मैत्री एक्सप्रेस आहे चालू झालेली, ती कोलकाता ते बांगलादेशची राजधानी ढाका या दरम्यान धावते. आणि 18 डिसेंबर 2020मध्ये हल्दीबाडी पश्चिम बंगाल आणि चिल्लाटी बांगलादेश ते जे की 1971 पासून जेव्हापासून बांगलादेशची निर्मिती झाली तेव्हापासून हे रेल्वे बंद होती. त्यामुळे या रेल्वे चालू करण्यासंदर्भात सुद्धा हालचाली चालू आहे. तर हल्दीबाडी पश्चिम बंगाल आणि चिल्लाटी बांगलादेश या 2 स्टेशन दरम्यान रेल्वे धावणार. तर हे लक्षात ठेवा. बंधन एक्सप्रेस ही कोलकाता ते खुलना, दुसरा आहे मैत्री एक्सप्रेस ही कोलकाता ते ढाका आणि हल्दीबाडी ते चिल्लाटी. हल्दीबाडी ही पश्चिम बंगालमधलं ठिकाण आहे, चिल्लाटी ही बांगलादेशमध्ये. हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वात जास्त अंतर कापणारी भारतातील रेल्वे कोणती? म्हणजे सर्वात जास्त डिस्टन्स असणारी. शताब्दी एक्सप्रेस, जम्मूतावी एक्सप्रेस, शालीमार एक्सप्रेस की विवेक एक्सप्रेस. तर मित्रांनो, सर्वात जास्त अंतर कापणारी भारतातील रेल्वे आहे विवेक एक्सप्रेस. स्वामी विवेकानंद यांच्या
150व्या जयंतीनिमित्त 2013 सुरुवात केली होती. कोणती रेल्वे? विवेक एक्सप्रेस. सर्वात जास्त अंतर कापणारी भारतातील रेल्वे. मार्ग कोणता आहे? दिब्रुगड, आसाम राज्यात दिब्रुगड जे आहे तिथून कन्याकुमारीपर्यंत तामिळनाडू. अंतर किती आहे? 4234 किमी. त्या अगोदर भारतात सर्वात जास्त अंतर कापणारी रेल्वे कोणती होती? तर हिमसागर एक्सप्रेस होती. कोणती? हिमसागर, जी जम्मू तावी ते कन्याकुमारी या दरम्यान धावत होती. लक्षात ठेवा, ही आता 2 नंबरची अंतर कापणारी रेल्वे झाली. लक्षात ठेवा, हिमसागर 2 नंबर अंतर. आणि सर्वात जास्त कोणती? तर विवेक एक्सप्रेस. हे अशा माहित्या आपण वहीत लिहून घेत चला, कारण असे प्रश्न सहज येऊ शकतात मित्रांनो. त्यामुळे आपण ह्या गोष्टी दुर्लक्ष करू नका, एका ठिकाणी लिहित चला. त्यानंतरचा प्रश्न पहा. प्रजासत्ताक दिन 2021 चे प्रमुख पाहुणे सुरिनामचे राष्ट्राध्यक्ष चंद्रिका प्रसाद संतोकी असणार आहे. सुरिनाम देश कोणत्या खंडात येतो? पहा, प्रश्न सहज आपण पाठ केलेला आहे मित्रांनो. कोणता? की 2021 चे प्रमुख पाहुणे कोण असणार? तर सुरिनामचे राष्ट्राध्यक्ष चंद्रिका प्रसाद संतोकी असणार. परंतु एखादा पेपर काढणारा वेगळ्या अँगलनं जर पेपर काढला तर सुरिनाम देश कोणत्या खंडात आहे म्हणजेच आपलं काम फसलं. लक्षात ठेवा की हा देश कोणत्या खंडात आहे हेच आपल्याला माहिती नसते. ते नेमकं याचं स्थान कुठे आहे? तर लक्षात ठेवा, आशियामध्ये आहे की आफ्रिकेमध्ये आहे की दक्षिण अमेरिके की उत्तर अमेरिका. तर मित्रांनो, हे सुरिनाम देश जे आहे तो दक्षिण अमेरिकेतला देश आहे. लक्षात ठेवा, म्हणजे दक्षिण अमेरिकेतला उत्तरे साईडचा देश. इकडून फ्रेंच गुयाना येते, इकडून गुयाना, आणि दक्षिणेला ब्राझील देश आहे. लक्षात ठेवा, दक्षिणेला कोणता देश आहे? ब्राझील देश आहे. आणि इथे येते सुरिनाम. या साईडला व्हेनेझुएला वगैरे असे देश येतात. तर हे लक्षात ठेवा की सुरिनाम देश कोणत्या खंडात आहे? तर दक्षिण अमेरिका खंडात आहे. लक्षात ठेवा. मी हे प्रश्न टाकायचं कारण कोणतं मित्रांनो? की पहा की आपली जिथे विचार करण्याची क्षमता संपते तिथे एखादा पेपर काढण्याची क्षमता चालू होते. त्यामुळे लक्षात ठेवायचं की आपण सहज पाठ करायलो. सुरिनामचे राष्ट्राध्यक्ष आपल्याला प्रजासत्ताक दिन 2021 प्रमुख पाहुणे येणार आहे, हे पाठ झाले. परंतु सुरिनाम देश नेमकं आहे कुठे हे सुद्धा आपल्याला माहीत असायला पाहिजे. तर हे अशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे असे प्रश्न आपण स्वतः क्रिएट करत राहा. त्यानंतर 22वा प्रश्न पहा. पहिला भारतरत्न पुरस्कार 3 भारतीय व्यक्तींना देण्यात आला होता. खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना तो प्रथम देण्यात आला नाही? 3 व्यक्तींना देण्यात आला. यापैकी खालीलपैकी कोणत्या व्यक्तींना त्यावेळेस देण्यात आला नाही? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या, तिसरा आहे चक्रवर्ती राजगोपालचारी, आणि चौथा आहे डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरमण. तर भारतरत्न पुरस्काराविषयी माहिती पाहूया. भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान. प्रथम पुरस्कार जे होता ते डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, सी राजगोपालाचारी, डॉक्टर सी व्ही रमन 1954 या 3 व्यक्तींना देण्यात आला होता. लक्षात ठेवा. कोणाकोणाला? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, जे की भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते, डॉक्टर सी राजगोपालाचारी, डॉक्टर सी व्ही रमन 1954. 3R लक्षात ठेवायचं. 3R कोणतं? राधाकृष्णन, राजगोपालाचारी आणि रमन. तर 1954. एकूण 48 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. 2019 नानाजी देशमुख, भूपेन हजारिका आणि प्रणव मुखर्जी यांना देण्यात आलं. लक्षात ठेवा, गौरवण्यात आलं होतं भारतरत्न पुरस्कार देऊन 2019. कारण हे या मागच्या वर्षीचे पुरस्कार आपल्याला माहीत असायला पाहिजे. 2019 कोणाला भेटले होते मग? तर नानाजी देशमुख, भूपेन हजारिका आणि प्रणव मुखर्जी. एकूण किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार दिला आहे? तर 48 व्यक्तींना.
तर हे अशा बाबी आपण लिहून घेत चला मित्रांनो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर कोणतं होईल मित्रांनो, की पहिला भारतरत्न पुरस्कार 3 भारतीयांना दिला होता. यापैकी कोणत्या व्यक्तींना देण्यात आला नाही, तर डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या. हे 1954 जे पहिला भारतरत्न पुरस्कार देण्यात आले होते त्यामध्ये मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे नव्हते. त्यानंतरचा प्रश्न पहा, माधवसिंह सोळंकी यांचे 93व्या वर्षी निधन झाले. कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले होते? मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि उत्तर प्रदेश. तर मित्रांनो, माधवसिंह सोळंकी हे जे होते ते गुजरात राज्याचे मुख्यमंत्री 4 वेळा राहिलेले, लक्षात ठेवा. कोण? माधवसिंह सोळंकी. यांचं निधन झालं होतं 9 जानेवारी 2021ला 93व्या वर्षी. बऱ्याच पेपरला 94व्या वर्षी सुद्धा आहे, तर ते एकदा पाहून घ्या. 93 कुठे 94 आहेत. तर PV नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात ते परराष्ट्र मंत्री सुद्धा होते. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कोणाच्या मंत्रिमंडळात होते ते? PV नरसिंहराव पंतप्रधान असताना त्यांच्या मंत्रिमंडळात परराष्ट्र मंत्री होते. तर हे लक्षात ठेवायचं. कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले ते? गुजरात राज्याचे. त्यानंतर 24वा प्रश्न पहा, नुकत्याच आलेल्या अहवालानुसार जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले आहे? ॲलन मस्क, जेफ बेजोस, बिल गेट्स, बर्नार्ड अर्नॉल्ड. आता मला सांगा की जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनलेले आहेत? नुकतीच बातमी आली होती, तर ॲलन मस्क. आता ॲलन मस्क विषयी आपण माहिती पाहूया. तर मित्रांनो, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ॲलन मस्क, टेस्ला, स्पेस एक्सचे CEO आणि संस्थापक. हे लक्षात ठेवा. टेस्ला आणि स्पेस एक्सचे CEO आणि संस्थापक सुद्धा हे लक्षात ठेवा. हे विचारू शकतात की कोणती कंपन्याचे CEO आहेत, तर टेस्ला आणि स्पेस एक्सचे. त्यानंतर 25वा प्रश्न पहा, फ्लायबिग नावाची नवीन विमान कंपनी कोणत्या देशाने सुरू केली आहे? नुकतंच जानेवारी महिन्यात ही विमानसेवा चालू झालेली. तर फ्लायबिग नावाची नवीन विमानसेवा ही अमेरिका, इंग्लंड, भारत की चीन या देशापैकी कोणत्या देशाने सुरुवात केली? तर फ्लायबिग जी आहे ती भारत या देशाने सुरू केलेली अंतर्गत आहे विमानसेवा. तर ही लक्षात ठेवा की फ्लायबिग ही नवीन विमान कंपनी भारत देशात सुरू झालेली आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या संपूर्ण 25 प्रश्नाचे विश्लेषण पाहिले आहे. निश्चितच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. मित्रांनो, ह्या गोष्टी आपण वहीत लिहून घेत जा किंवा पेपरची PDF प्रिंट काढा आणि त्यावर या सगळ्या बाबी मी जसं लिहितो तशाच पद्धतीने ते पेपरवरच लिहा. म्हणजे तुमचं होईल काय की पेपरच्या 2-3 दिवस अगोदर हे पेपर जरी पाहिले आणि याचा अभ्यास जरी केला तरी आपल्याला सहज यामधले भरपूर प्रश्न येऊन जातील. आणि हे जरी प्रश्न नाही आले तर त्याच अनुषंगानं जे काही मी माहिती सांगतो त्यातला तर हमखास येणार. म्हणून म्हणतो की पेपर काळजीपूर्वक सोडवा आणि चुकलेले प्रश्न तुम्ही व्हिडिओद्वारे पहा. मित्रांनो, माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि माझे चॅनल ASW गुरुजीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.